चोपन डाव या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता कान्हाने हर्षदाची शेवटी पोलखोल केलेली असते आणि हीच हर्षदा सरकारला मदत करत होती हे आता त्याने सर्वांसमोर आणलेलं असतं आणि पुन्हा एकदा तेजस्विनीला आता सगळ्यांच्या किंवा त्या मनस्विनीच्या तावडीतून त्याने वाचवलेलं असतं। हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। फारच इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ होणार आहे, कारण प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहिती की आता इकडे मनस्विनी पुन्हा एकदा तेजस्विनीच्या जीवावर उठली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडून आणल्या तिने, तर ते फक्त आणि फक्त ह्या हर्षदामुळे। ही हरामखोर हर्षदा मात्र तिला हात मिळवणी करायला गेलेली असते आणि ही हरामखोर हर्षदा जेव्हा तिला हात मिळवणी करायला जाते त्याच वेळेला आता इकडे ती तोंडावर पडणार असते, कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा मास्टरमाइंड कान्हाने ह्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला असतो। जेव्हा खऱ्याचं खोटं होतं, जेव्हा तेजस्विनीचा जीव वाचवला जातो आणि तेजस्विनीचा जीव वाचवल्यानंतर आपण पाहतो की इथे आता कान्हा सखीला म्हणत असतो, मी तुला सांगत होतो बाहेर जायला नको म्हणून, पण तुला ऐकायचंच नव्हतं। मी किती वेळा सांगितलं की आपण नको बाहेर जायला, नको बाहेर जायला, पण नाही, तू ऐकलंच नाहीयेस। का अशी करते, का नाही ऐकत आहे? आज जर तुझ्या आईला काही झालं असतं तर कोण जबाबदार होतं ह्या सर्व गोष्टीला? त्याच वेळेला मनस्विनी आणि त्याचबरोबर तेजस्विनी ह्या दोघींच्या बाबतीत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टीमुळे तुला काय वाटतं की मी उगाचच म्हणत होतो, मला माहिती ती सरकार कशी आहे आणि त्याचमुळे मी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत होतो, असं सुद्धा आता इथे तो बोलू लागतो। त्याच वेळेला सखी म्हणत असते, सॉरी कान्हा, मला ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आला नाही, मी काही हे सगळं मुद्दामून केलं नाही, पण खरंच आय एम सॉरी, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। तेव्हा आता तेजस्विनी म्हणत असते, हे बघ कान्हा, असू दे, त्या बिचारीला कुठे माहिती होतं की माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणून, आणि तुला तरी कुठे माहिती होतं? पण तरी सुद्धा कान्हा म्हणत असतो, मी सांगितलं होतं हिला नको जायला म्हणून, जर तुम्हाला काही झालं असतं तर काय करायचं? आता हे सगळा प्रसंग झाल्यानंतर आपण हेही पाहिलं आहे मालिकेमध्ये की कशा पद्धतीने इकडे आता दोन्ही कुटुंब एकत्र आलेले असतात आणि दोन्ही कुटुंब एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये जो काही आनंद आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या गोष्टीला आता इकडे उधाण चाललेलं असतं। म्हणजे तसं पाहायला गेलं प्रेक्षकांनो तर आपण पाहतोय की इकडे आता कान्हा हा कबीर आहे आणि कान्हा हा कबीर असल्याची गोष्ट जेव्हा इथे समजते तेव्हा मात्र खरं तर सर्वांना फारच जास्त आनंद झालेला असतो। खरं तर सुरुवातीला म्हणजे जी काही तेजस्विनी आहे तिला जास्त आनंद होतो, सुरुवातीला तिला ह्या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात, पण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता तो तिच्या मैत्रिणीचा मुलगा आहे ही गोष्ट पाहून तिला सुद्धा फारच जास्त आनंद होतो। त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे कान्हा विचारत असतो, मला एक गोष्ट सांगा, म्हणजे तुम्ही इथे घरामध्येच होतात ना, तुमच्या सोबतीला हर्षदा होती, मग तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कशा काय झाल्या? आता ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही, मला असं वाटतंय की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कोणीतरी घडून आणल्या। मग तेव्हा तो म्हणत असतो, कोणी घडून आणल्या ह्या सगळ्या गोष्टी आणि कोणाची एवढी हिंमत झाली की तुम्हाला त्रास देण्याची? त्याच वेळेला ती म्हणत असते, त्याचं काय झालं, मी आणि हर्षदा इथे दोघी जणी गप्पा मारत होतो, हर्षदाने माझ्यासाठी एक साडी गिफ्ट केली आणि ती साडी म्हणजेच की इथे तिने तिच्या स्वतःच्या कमाईतून आणली होती आणि जेव्हा तिने मला ती साडी दिली तेव्हा मला फार आनंद झाला, म्हणून मी तिला म्हटलं की मी ही साडी चेंज करून येते आणि जेव्हा मी ही साडी चेंज करायला गेले आणि त्याच वेळेला इथे दारावरती एक बाई आली आणि ती भांडेवाली होती, ती भांडेवाली नसून इथे तेजस्विनीच होती। आणि तुला कान्हा खरं सांगू का, एक गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी कोणी केल्या आहेत ते मी तुला सांगते। त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो, कोणी केल्या ह्या सगळ्या गोष्टी? तेव्हा आता तेजस्विनी म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी हर्षदाने केल्या आहेत। आता हर्षदा तिथेच किचनमध्ये ह्यांचा सगळा हा ड्रामा ऐकत असते, तेव्हा हर्षदा धावतच पुढे येते आणि म्हणत असते, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्हाला फार जास्त इथे चुकीचा विचार करताय, मी असलं काहीही केलेलं नाहीये, तुम्ही खरंच चुकीचा विचार करत आहात, हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा, मी असलं काहीही केलेलं नाही, असं सुद्धा ती बोलत असते। त्याच वेळेला आता इकडे सखी हर्षदाला पकडते आणि सखीने हर्षदाला पकडल्याबरोबर ती म्हणत असते, एक मिनिट, काय चाललंय हे सगळं आणि तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? आणि त्याच वेळेला इकडे आता कान्हा म्हणत असतो, अच्छा, म्हणजे ही सरकारसोबत हात मिळवणी केलेली आहे आणि सरकारसोबत हात मिळवणी करून आपल्याला हिने आता इथे गुलीगत धोकाच दिलेला आहे, म्हणजे ही सरकारचा माणूस आहे। त्याच वेळेला हर्षदा म्हणत असते, नाही, माझं ऐकून घ्या प्लीज, माझं ऐकून घ्या। तेव्हा आता इकडे तेजस्विनी म्हणत असते, काय ऐकून घ्यायचं तुझं? हे बघ, तू खूप खूप जास्त चुकीचं करत आहेस,
आहेस, कारण मी इथे डोळ्याने पाहिलंय तू इकडे मनस्विनीला मदत करत होतीस. आणि तेव्हा हर्षदा म्हणत असते, नाही, त्यांनी मला प्रेशर टाकलं होतं, त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, म्हणून मी ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत, मी बाकी कशामुळेच हे सगळं काही केलेलं नाहीये, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच तेजस्विनी म्हणत असते, अगं पण तुझा आणि तिचा संबंध काय, ती तर हे घर सोडून निघून गेलेली आहे ना, मग ती हे घर सोडून निघून गेलेली आहे तर मग तिचा आणि तुझा संबंध येतोच कुठं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा हर्षदा म्हणत असते, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की त्यांनी मला ब्लॅकमेल केलं होतं. तेव्हा आता इकडे कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं. त्याच वेळेला गौतम आणि हे लोक म्हणत असतात, म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, म्हणजे मला सांगा, तू मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्यास ना, तू मुद्दामच इकडे पाठवून दिलेला होतास ना सर्वांना बाहेर फिरायला जाण्यासाठी. त्याच वेळेला आता इकडे ती खाली मान घालूनच उभी असते. तेव्हा गौतम म्हणत असतो, हां अगदी बरोबर आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी बहुतेक तिने त्याचमुळे केलेल्या असाव्यात, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही झाल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे जी काही आपली ही आहे उर्मिला आहे, ती म्हणत असते, हो ही हर्षदा जी आहे ना, हिचं म्हणणं आणि त्याचबरोबर हिचे हे जे काही असे संकेत आहे ना, हे मला काही कळतच नाहीये, ही खरंच एक नंबरची नौटंकी मुलगी आहे, ही मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून करत आहे असंच मला वाटत आहे. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे तेजस्विनी म्हणत असते, हो उर्मिला तू अगदी बरोबर बोलतेस, कारण हिने मुद्दामूनच तुम्हाला सुद्धा सर्वांना बाहेर पाठवून दिलं, आणि तुम्हाला सुद्धा मुद्दामूनच बाहेर पाठवून दिल्यानंतर हिने बहुतेक ना मनस्विनीला कॉल केलेला असावा, आणि मनस्विनीला कॉल करूनच तिने इथे बोलवून घेतलेलं असावं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला कान्हा आता हर्षदाकडे जातो आणि हर्षदाकडून सगळं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो विचारत असतो, खरं खरं सांग, हर्षदाने तुला कसा कॉन्टॅक्ट केला, हर्षदा तुला नेमकी कुठे भेटली, कशी भेटली, कशा पद्धतीने तुमच्यामध्ये डील झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यावेळेला हर्षदा आता इकडे थरथर कापू लागते. तिला काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी उमजत नसतात. आणि तेव्हा आता इकडे लगेचच कान्हा म्हणत असतो, तू जर खरं खरं नाही सांगितलं तर मग मी लगेचच पोलिसांना फोन करेन, बोल तू खरं सांगणार आहेस की नाही, बोल पटकन. त्यावेळेस आता तेजस्विनी म्हणत असते, थांब मी तिला विचारते, ती कशी खरं बोलत नाही तेच मला बघायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. इकडे मात्र तेजस्विनी हर्षदाला म्हणत असते, अगं हर्षदा अशी का वागलीस तू, काय वैर आहे तुझं आमच्याशी, का अशी वागलेली आहेस, का का एवढा त्रास दिलास तू आणि मला, आणि त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचा आनंद तुला बघवला नाही का. अगं मी तुला मुलीप्रमाणे मानायची आणि तू ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्यास का अशी वागलेली आहेस. अगं मी तुझ्यावर किती आणि कशा पद्धतीने विश्वास ठेवला ही गोष्ट तुला समजत नाही का. हे सगळं काही ती आता इथे बोलत असते. त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही हे असं का बोलताय त्यांच्याशी, हे बघा त्यांच्याशी एवढं गोडी गुलाबीने बोलण्याची काही गरज नाहीये ना, जशाला तसं जर दाखवलं ना तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, एवढ्या गोडी गुलाबीने बोलण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. थांबा आता बघा, एका मिनिटात ही कशी पोपटासारखी बोलायला लागते, असं म्हणून कान्हा ताबडतोब पोलिसांना फोन करतो आणि ॲड्रेस पाठवत असतो, ह्या घरी तुम्हाला यायचं आहे आणि झालेली केस व्यवस्थित समजावून सांगतो. त्याच वेळेला आता फोन केल्याबरोबर इकडे पोलीस लगेचच निघालेले असतात. इकडे हर्षदा आता गयावया करते, कान्हाच्या पाय पडत असते आणि म्हणत असते, माफ करा माफ करा, मी सगळं काही सविस्तर सांगते. आणि ज्या पद्धतीने त्यांचा प्लॅन ठरला होता त्या पद्धतीने सगळं काही स्टेप बाय स्टेप आता इकडे हर्षदा सांगू लागलेली असते. जेव्हा हर्षदा सांगत असते त्यावेळेला मात्र इकडे तेजस्विनीला फारच मोठा धक्का बसतो. ती तर विचार करत असते की हे सगळं हिनं ह्या पद्धतीने घडून आणलेलं आहे, काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी मला कळतच नाही येतं, कशा पद्धतीची ही बाई आहे ना, असं हिने का बरं आणि कशामुळे केलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर हर्षदा रडायला लागलेली असते आणि हर्षदा रडत असताना आपण पाहतो की आता ते लोक म्हणत असतात, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा हिला माफ करायचं नाही, काही जरी झालं ना तरी हिला पोलिसांमध्ये द्यायचंच, असं म्हणून आता लगेचच सखी तिच्या कानाखाली मारणार तेवढ्यातच पोलीस तिथे येतात आणि सखीला थांबवतात. आणि त्यानंतर मात्र आता पोलीस इथे हर्षदाला पकडत असतात. त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा हिला असं सोडू नका, काही जरी झालं तरी सुद्धा हिला कठोरातली कठोर शिक्षा द्या, कारण हिने इथे एखाद्याचा जीव गेला असता हिच्या या अशा वागण्यामुळे, आणि हिच्यावर विश्वास ठेवून आम्ही फार मोठी चूक केली, असं सुद्धा आता इकडे कान्हा बोलत असतो. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर पोलीस म्हणत असतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळं काही सत्य हिच्याकडून वधवून घेतो आणि त्याचबरोबर ही किती दिवसापासून सरकारला मदत करते ह्या सुद्धा गोष्टी आम्ही ताबडतोब काढून घेतो, तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असे सुद्धा आता इकडे पोलीस बोलतात.
आणि त्यानंतर हर्षदाला ती लोक घेऊन घेतात. आता हर्षदा तर निघून गेलेली असते, पण इकडे मात्र सखीला अजूनच वाईट वाटत असतं. सखी म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेल्या आहेत. मी जर अशी वागली नसती तर माझ्यामुळे ह्या गोष्टी झाल्याच नसत्या. मी जर इथे कान्हाला हट्ट केला नसता बाहेर घेऊन जाण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्याच नसत्या. कान्हा, आय एम सॉरी. आई खरंच ग सॉरी. तू माझ्याकडे आत्ता आलेली आहेस आणि आत्ता आल्याबरोबर तू माझ्यापासून पुन्हा दूर झाली असतीस, ते सुद्धा माझ्यामुळे. त्यावेळेला तेजस्विनी म्हणत असते नाही बाळा, अजिबात तू काळजी करू नकोस, कारण तुला एक गोष्ट माहिती आहे का, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुला आणि त्याचबरोबर मला आता कोणतीही जगातली ताकद वेगळी करू शकणार नाही, नाही मनस्वी, नाही कोणी आता. त्यामुळे तुला काळजी करण्याची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता घरामध्ये आनंद असतो. तेव्हा सखी इथे आता तेजस्विनीला घट्ट मिठी मारत असते आणि घट्ट मिठी मारल्यानंतर आता लगेचच इकडे कान्हा सुद्धा म्हणत असतो वा 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 वा, खरंच ना, प्रेम असावं तर असं नातं असावं तर ह्या दोघी मायलेकींसारखं. आणि तेव्हा आपल्याला बाबा कशाला कोण जवळ घेतंय आणि आपल्याला कशाला कोण माया करतंय, कशाला कोण प्रेम करतंय, असं सुद्धा आता इकडे मुद्दामच कान्हा बोलत असतो. त्यावेळेला तेजस्विनी म्हणत असते ए नौटंकी, उगाचच नौटंकी कशाला करतोयस. आज ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे तुला उगाचच नौटंकी आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही, समजलं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे तेजस्विनी म्हणत असते खरं तर आता मला असं वाटतंय की आपण घरामध्ये एखादी छोटीशी पूजा वगैरे करून घ्यावी, कारण घरामध्ये किती निगेटिव्हिटी आलेली आहे. तसंही पाहायला गेलं तर इकडे जी काही मनस्विनी आहे तिचा सुद्धा शेवट झालाय, तिचा सुद्धा अंत झालाय. मग आपण पूजा करूयात आणि पूजा केल्यानंतर त्या पूजेला सखी आणि त्याचबरोबर कान्हा ह्या दोघांना सुद्धा पूजेसाठी बसूयात, असं सुद्धा आता इकडे तेजस्विनी म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे जी काही सखी आहे ती म्हणत असते आई पण एक गोष्ट सांगू का, मला असं का वाटतंय की मी आता सासरी गेली पाहिजे आणि त्याचबरोबर तिथं सुद्धा आणि इकडे सुद्धा थोडासा वेळ घातला पाहिजे. तेव्हा कान्हा म्हणत असतो नाही असं की मॅडम, आत्ताच तुम्हाला कुठेच जायचं नाहीये, नाही सासरी जायचंय, नाही कुठे जायचं आहे, तुम्हाला आता थोडे दिवस तरी इथेच राहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता तेजस्विनी म्हणत असते अरे तिची एवढीच इच्छा आहे तर तू थोडे दिवसासाठी किंवा 1-2 दिवसासाठी तिला सासरी किंवा थोड्या वेळासाठी तरी घेऊन जाऊ शकतोस, माझी काहीच हरकत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने आता हर्षदाचा इकडे पोलीस स्टेशनमध्ये रवानगी झाल्यानंतर घरामध्ये मात्र आनंद पसरलेला असतो. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत पाहत राहा लपंडाव.